नमस्कार. आज आपण बनवणार आहोत जिरा राईस. झटपट होणारा जिरा राईस. अगदी सोपी रेसिपी. त्यासाठी साहित्य बघा. तांदूळ, 1 वाटी तांदूळ, मीठ, सगळ्यात महत्त्वाचं जिरं, लिंबू आणि तेल आणि पाणी. प्रथम गॅस चालू करून त्यामध्ये तेल घालून घ्यायचं. तेल घातलं की तेलकट तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं जरा जास्त घालायचं. तर चांगलं तापवून घ्यायचं. जिरं लगेच फुलतं, त्यामुळं ते आधी टाकून घेतलं तरी चालू शकतं. आता 1 वाटी हे तांदूळ आहेत, त्याला 1.5 वाटी पाणी घालायचं. पाण्याला चांगली उकळी काढायची आणि हे तांदूळ आहेत ना, हे धुवून घ्यायचे 2-3 वेळा. पाण्याला तोपर्यंत उकळी काढायची. तांदूळ धुवून घ्यायचे आणि त्यात लिंबू पिळून घ्यायचं. लिंबू पिळलं म्हणजे भात कसा मोकळा होतो. पाण्याला उकळी लगेच यायला लागली. पाणी उकळलं की त्यामध्ये मीठ घालायचं. तुम्हाला हवं तर खडे मसालेसुद्धा घालू शकता. तमालपत्री, थोडंसं चवीनुसार मीठ. त्यामध्ये तमालपत्रीसुद्धा घातली. हे पाण्यात चांगलं उकळलेलं आहे. त्यामध्ये मी तांदूळ धुवून घेतलेले तांदूळ सोडायचे. कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढल्या तरी भात लगेच होऊन जातो. पण ती झटपट होणारी रेसिपी. 2-3 पाण्याने चांगलं तांदूळ धुवून घ्यायचे आणि जिरं असं तुम्ही कुकरमध्ये सुद्धा लावू शकता. आता एक उकळी, याला मी उकळी काढते आणि चांगलं शिजवून देते मग. आणि त्यानंतर तुम्ही कुकरला सुद्धा लावला चालू शकतो. शक्यतो कुकरलाच लावा, त्यामुळे त्याचा पटकन होऊन जातो भात. त्याच्यावर झाकण ठेवा. हे बघा, हे झाकण काढतो. 5 ते 10 मिनिटं भात शिजायला लागतं. त्याचा मोकळा भात झालेला आहे. मस्त वास सुटलेला आहे जिऱ्याचा. मग अशी मी तमालपत्री टाकायची विसरले होते. खूप छान मोकळा होतो. लिंबू तेल हे असल्यामुळं भात कसा मोकळा छान होतो. एकदा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भात करायची एकदम सोपी पद्धत आहे. त्यावर कोथिंबीर टाकायची. जिरा राईस मस्त वास सुटला. एकदा नक्की करून बघा. अगदी मोकळा होतो भात. आता गॅस बंद केलेला. आता तुम्ही आमटी भात खाऊ शकता, वरण भात खाऊ शकता. खूप छान लागतं. एकदा नक्की करा. मी आज
खिमा केला आहे, त्यामुळं खिमा आणि जिरा राईस याच रेसिपी आहे. त्यामुळं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्तपैकी जिरा राईस. थँक्यू.